स्टार्ट. ओके, चला. कालच्या व्हिडिओमध्ये आपण माउथ मध्ये असलेले दोन ऑर्गन जे आहेत, टीथ आणि टंग, याबद्दलची माहिती पाहिली होती. 4 प्रकारचे टीथ जे आहेत ते टीथ ह्युमन बीइंगमध्ये असतात, तुम्हाला माहीत झालेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. एलिमेंटरी कॅनलचा पुढचा पार्ट, दॅट इज द इसोफॅगस किंवा फॅरिंग्स म्हणूया पहिल्यांदा आपण. ॲक्च्युअली दिस फॅरिंग्स इज नॉट अ actual part of the digestive system. It is a part of the respiratory system. हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे. तरी परंतु हा डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या सोबत काही अंशी तो तिथं जोडला गेलेला आहे. ओके, म्हणून हा या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला घ्यावा लागतं, त्याचं नाव तिथे घ्यावं लागतं. नाव दिस माउथ देन लीड्स इन टू द फॅरिंग्स. नाव दिस फॅरिंग्स इज, आता हा नेमकं फॅरिंग्स म्हणजे काय? The pharynx is the meeting point of the digestive system and the respiratory system. चला काय म्हटलं? फॅरिंग्स जो आहे हा इट इज द मीटिंग पॉइंट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम. नाउ दिस मीटिंग पॉइंट इज guarded by a flap-like structure called as the epiglottis. epiglottis म्हणजे याचं काम काय होईल पहा. मी म्हटलं की फॅरिंग्स जो आहे हा फॅरिंग्स रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे आणि मीटिंग पार्ट आहे. याचं दुसरं काही एक आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काही काम नाही आहे. इथे पहा, म्हणजे आता एलिमेंटरी कॅनलचा पुढचा पार्ट, ज्याला आम्ही इसोफॅगस असं म्हणूया. इसोफॅगस सोबतच हा फॅरिंग्सचा काही जो पार्ट आहे, हा काही पार्ट इथे जोडला गेलेला आहे, म्हणून आपण याला या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये घेतलेला आहे. आता हा इसोफॅगस जो ऍक्च्युअल पार्ट आपला, हा माउथ जो आहे, हा माउथ डायरेक्टली लीड्स व्हायला पाहिजे होता इसोफॅगस मध्ये, परंतु इथे फॅरिंग्स नावाचं छोटासा जे काही स्ट्रक्चर आहे, की जे रेस्पिरेटरी सिस्टीमचं स्ट्रक्चर आहे, ते सुद्धा इथे आपल्याला घ्यायचं आहे. इथे पहा, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा मीटिंग पॉइंट, आणि हा जो काही आता इथून पुढे जो आहे हा इसोफॅगस तयार झालेला. आता हा इसोफॅगस आणि रेस्पिरेटरी सिस्टीम या दोघांच्या मधामध्ये एक ओपनिंग आहे, आणि त्या ओपनिंगला एक विशिष्ट प्रकारचं फ्लॅप लाईक स्ट्रक्चर जे आहे, ते फ्लॅप लाईक स्ट्रक्चर त्याला ओपन करतोय, क्लोज करतोय, त्याला एपिग्लॉटिस असं म्हणलेलं आहे. मग आता ह्या एपिग्लॉटिसचं काम काय, की ज्या वेळेला आम्ही अन्न खातोय त्यावेळेला ही जी एपिग्लॉटिस आहे, ही एपिग्लॉटिस हे अन्नाचे कण ह्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जाऊ देत नाही. रेस्पिरेटरी सिस्टीम जस्ट हा फॅरिंगचा पुढे लीड होणार आहे ट्रकिया, त्यानंतर लंग्स मध्ये. तर अन्नाचा कण याच्यामध्ये जाऊ नये, आणि ज्या वेळेला आम्ही हवा आत घेतोय त्यावेळेला ही हवा जी आहे, ही हवा सरळ सरळ रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जावी किंवा ती सरळ लंग्स मध्ये जावी, यासाठी हा एपिग्लॉटिस जो आहे, हा एपिग्लॉटिस तो मीटिंग पॉइंट जो आहे, तो मीटिंग पॉइंट ओपन कधी करायचा आणि क्लोज कधी करायचा, हे काम जे आहे हे या एपिग्लॉटिस मार्फत केले जाते. इथे फॅरिंगच्या संदर्भात हा आपल्याला एपिग्लॉटिस जो वर्ड्स आहे, हा वर्ड्स महत्वाचा आहे. त्यानंतर नाउ दिस फॅरिंग्स लीड्स इनटू द इसोफॅगस. पुढचा पार्ट एलिमेंटरी कॅनलचा, दॅट इज द इसोफॅगस. आता हा इसोफॅगस नेमका काय आहे पहा, की हे जवळपास 25 सेंटीमीटर लांबीचा एक ट्यूब आहे. इट इज अ ट्यूब हॅव्हिंग द लेंथ नियर अबाउट 25 सेंटीमीटर. नाउ दिस ट्यूब इज लाइन्ड बाय, इथे महत्वाचं पहा, सेन्सरी इपिथेलियम. नाउ दिस tube or the esophagus is lined by the sensory epithelium. ओके, सेन्सरी इपिथेलियम. इथे ज्या वेळेला आपल्याला काही जर का तिथे पार्ट आपला काही जर का हे गेला खाण्यामध्ये जर का गेलं, तर आपण ठसका येतोय, ठसका येण्याचं काम जे आहे, हे काम ह्या सेन्सरी इपिथेलियम मार्फत केलं जाते. त्यानंतर आता ह्या इसोफॅगसचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे काय, की जे काही माउथ पासून घेतलेलं जे काही फूड आहे, यू कॅन से it conveys the food from mouth to the stomach. स्टमक जे आहे, ह्या स्टमक पर्यंत अन्न नेण्याचं काम जे आहे, हे अन्न नेण्याचं काम हा इसोफॅगस करत असतोय. ओके, त्यानंतर मग पुढचा पार्ट तयार होतोय, दॅट इज द स्टमक, किंवा पुढचा पार्ट एलिमेंटरी कॅनलचा, आणि हा पार्ट मात्र आपल्याला या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये महत्वाचा ठरेल, स्टमक. आता हा पार्ट स्टमक म्हणजे नेमका काय, आणि तो आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे काम करतो या. नाउ दिस स्टमक इज अ जे शेप्ड स्ट्रक्चर. ओके, तर
का आता आपण त्या रिअली आपण आता त्याची डायग्राम काढून पाहूया. पहा, हे पहिल्यांदा इथे पार्ट घेऊया आपण माउथ. देन हा माउथ जो आहे, हा माउथ लीड झाला कशामध्ये, इसोफॅगस, फॅरिंग्स. आणि त्यानंतर आता इथून पुढचा जो पार्ट आहे दॅट इज द स्टमक. पहा इथे आज आपण या स्टमक बद्दलची माहिती जी आहे, स्टमक बद्दलची माहिती आपण घेणार आहोत. आणि हे आपल्याला महत्त्वाचं ऑर्गन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये. हा इसोफॅगस, इसोफॅगस, त्यानंतर हा स्टमक. ओके, याचं फंक्शन काय सांगलं मी तुम्हाला, इसोफॅगसचं, इट कन्व्हे, नाव दिस वन इज द माउथ. ओके, इट कन्व्हे द फूड फ्रॉम माउथ टू द स्टमक. हा इसोफॅगसचं फंक्शन. आणि हा इसोफॅगस काय झाला, एक 25 सेंटीमीटर लांबीचा ट्यूब, 25 सेंटीमीटर लांबीचा ट्यूब आहे, दुसरं काही नाही. इथे आपल्याला स्टमक जो आहे, हा स्टमक महत्वाचा. जस्ट याच्याबद्दल आपण जनरल माहिती पाहूया. मी काय म्हणलं की स्टमक इज अ जे शेप्ड स्ट्रक्चर. हे जवळपास जे शेप्ड स्ट्रक्चर आहे. ओके, नाव हा मात्र आता इथे महत्वाचा यासाठी म्हटलं मी तुम्हाला की नाव द वॉल ऑफ द स्टमक. हे जे वॉल आहे, या वॉलमध्ये आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे जे काही डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहे, ह्या ग्लँड्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्या अगोदर याचं आपण हे करूया, डिवायडेशन करूया. द स्टमक कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. 3 पार्ट्स न तो बनलेला असतो. लक्षात द्या इकडे, 3 पार्ट ना स्टमक, मानवाचा स्टमक किती पार्ट न बनलेला आहे, 3 पार्ट. त्यातला द अपर मोस्ट पार्ट, वरचा जो पार्ट आहे त्याला आपण कार्डियाक स्टमक असं म्हणू, कार्डियाक किंवा सिम्पली कार्डियाक. ओके, त्यानंतर मधला पार्ट जो आहे फंडस किंवा बॉडी, ज्याला आपण फंडस किंवा बॉडी असं म्हणतो, फंडस. ओके, कार्डिया, फंडस, त्यानंतर पायलोरिक. तिसरा पार्ट जो आहे, तिसरा पार्ट पायलोरिक स्टमक, पायलोरिक स्टमक. ओके, इट इज अ जे शेप्ड स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. 3 पार्ट कोणकोणते, फर्स्ट द कार्डियाक स्टमक, दुसरा आहे फंडस किंवा बॉडी आपण म्हणूया, सिम्पली बॉडी, आणि तिसरा जो आहे दॅट इज द पायलोरिक स्टमक. नाव द कार्डियाक स्टमक मी म्हटलं. ओके, आता हा कार्डियाक, नाव दिस वर्ड कार्डियाक इज रिलेटेड टू द हार्ट. कार्डिया, ओके, म्हणजे स्टमकचा जो पार्ट जो हार्टच्या दिशेला आहे किंवा हार्टच्या साईडला आहे किंवा हार्टच्या त्या लेवलला येतोय, त्याला आपल्याला इथे कार्डियाक स्टमक असं म्हणायचं आहे. आज आपण स्टमक बद्दलच हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण करणार आहोत. कारण बरंचसं जे काय डायजेशन किंवा डायजेशनची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया याच्यामध्ये कम्प्लीट होते. म्हणून हा आपल्याला जस्ट याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर फंडस. फंडस म्हणजे इट इज द मिडल पार्ट ऑफ द स्टमक किंवा जी बॉडी आहे, यू कॅन से द बॉडी. नाव दिस वन इज द फंडस, मिडल पार्ट. आणि त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे द नॅरोवर पार्ट, ठीक आहे ना. हा स्टमक जसा जे शेप्ड बनला गेलेला आहे, हा नॅरोवर पार्ट जो आहे, दिस नॅरोवर पार्ट इज कॉल्ड ॲज द पायलोरिक स्टमक. त्याला पायलोरिक स्टमक असं म्हणतात. ओके, आता इथे पुन्हा महत्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायची आहे की ज्या वेळेला आपण अन्न आतमध्ये घेतोय, ओके, अन्न आतमध्ये घेतोय, ते अन्न घेतलेलं जे काय आहे, नो डाऊट इट इज स्टोअर्ड इन द स्टमक. परंतु किती प्रमाणात अन्न घ्यायचं, आता हे सरळ इथं अन्न घेतलेलं आहे, हे अन्न आपल्याला इथे साठवून ठेवायचं आहे. काही कालापर्यंत इथे या अन्नाला साठवून ठेवायचं. साठवून का बरं ठेवायचं, टू डायजेस्ट द फूड. जे काही फूड आपल्या आलेलं आहे त्या फूडला डायजेस्ट करण्यासाठी याला इथं साठवून ठेवायचं. परंतु इथून हा जर का असं जर ओपन असला तर, किंवा मग जर सपोज टू बी हा स्टमक इफ इट गेट फिल्ड किंवा फुलफिल झाला, मग इथे काय होईल, पुन्हा आपण जर अन्न खाल्लं तर ड्यू टू द ओमेटिंग मार्फत आपण ते हे करूया. परंतु इथे काय होते पहा, ज्या वेळेला हे अन्न, हे जे काही स्टमक आहे, स्टमक अन्नानं ज्या वेळेला फुल राहते, त्यावेळेला इथे एक विशिष्ट प्रकारची जी काही अन्न न येऊ देण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची क्लोजिंग असते. सोबतच हे डायजेशन करण्यासाठी फूडला जो काही वेळ लागणार आहे, तो वेळ, त्या वेळपर्यंत इथं हे स्टमकमध्ये अन्न राहावं, त्यासाठी सुद्धा इथे एक क्लोजिंग आहे. ओके, ह्या आता ह्या ज्या दोन ज्या काही
दोन स्ट्रक्चर जे आहे हे दोन स्ट्रक्चर इथे आपल्याला पाहायला मिळतात. पहा की जे अन्नाची एंट्री पहा इथलं जे काही ओपनिंग जे आहे ही ओपनिंग क्लोज करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर फाउंड होते. त्या स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द कार्डियाक स्पिंक्टर. कार्डियाक स्पिंक्टर त्याला कार्डियाक स्पिंक्टर असं म्हणायचं की हा काय करेल, जर का एमटी हे जर का एमटी असेल तर हे कार्डियाक स्पिंक्टर जे आहे हे कार्डियाक स्पिंक्टर ओपन राहिले आणि त्यावेळेला आपण अन्न जे आहे अन्न सहजरित्या आतमध्ये घेऊया. त्यानंतर आता आपल्याला अन्नाला सरळ इकडे जाऊ द्यायचं नाही, काही वेळेपर्यंत थांबवायचं. त्यासाठी इथे एक स्ट्रक्चर आहे अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द पायलोरिक स्पिंक्टर. त्याला पायलोरिक स्पिंक्टर असं म्हणायचं. पायलोरिक स्पिंक्टर लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की इथे जर का हे फुल असेल तर अन्न जास्त प्रमाणात पुढचं जे काय आहे किंवा जास्तीचं जे अन्न आहे ते अन्न हे कार्डियाक स्पिंक्टर मुळे घेणार नाही. ओके, एमटी असेल त्यावेळेला हे कार्डियाक स्पिंक्टर जे आहे हा कार्डियाक स्पिंक्टर ओपन होऊन अन्न जे आहे हे अन्न आपल्या स्टमकमध्ये जाईल. त्यानंतर काही कालांतरापर्यंत आपल्याला अन्न इथं साठवून ठेवायचं आहे, कारण त्याचं डायजेशन जे आहे ते डायजेशन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी हा इथे दुसरी एक जी ओपनिंग आहे ती क्लोज करण्यासाठी दुसरा एक स्पिंक्टर आहे. त्या स्पिंक्टरला नाव दिलेलं आहे आपण पायलोरिक स्पिंक्टर. ओके, आता इथे मी म्हटलं की नाव द फूड इज हार्ड फॉर 3 to 4 hours इन द स्टमक. जवळपास 3 ते 4 घंटे जे आहे ते स्टमक मध्ये अन्न जे आहे ते अन्न डायजेशनसाठी तिथे हार्ड केले जाते किंवा तिथे तो थांबला जाते. मग आता ह्या स्टमक मध्ये जे काय डायजेशन आहे हे डायजेशन करण्यासाठी कोणता घटक इथे कारणीभूत ठरेल किंवा कोणकोणते पार्ट आहे की जे किंवा इथे काय आहे की ज्याच्यामुळे ह्या स्टमक मध्ये अन्नाचं डायजेशन जे आहे ते अन्नाचं डायजेशन होते. नाउ द वॉल ऑफ द स्टमक इज लाइन्ड बाय द गॅस्ट्रिक ग्लॅन्ड. ओके, आपण म्हटलं होतं पहिल्या याच्यामध्ये की एलिमेंटरी डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे दोन पार्टनं बनलेली आहे. एक एलिमेंटरी कॅनल आणि दुसरी डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड. ओके, त्या डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड मध्ये ही एक सुद्धा ग्लॅन्ड आहे दॅट इज द गॅस्ट्रिक ग्लॅन्ड. नाउ दिस गॅस्ट्रिक ग्लॅन्ड ही जी गॅस्ट्रिक ग्लॅन्ड आहे, नाउ दिस गॅस्ट्रिक ग्लॅन्ड सिक्रेट्स द 3 टाइप्स ऑफ द केमिकल्स. कॅन से 3 प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत हे केमिकल्स इथे सिक्रेट करते आहे. नाउ पहिला जो आहे पहिला आहे HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. लक्षात घ्या, हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड हे सिक्रेट करते आहे. त्यानंतर दुसरा जे आहे पेप्सिन. ओके, त्यानंतर ट्रिप्सिनोजेन. थर्ड ट्रिप्सिन सारखा सुद्धा एक जो आहे हा गॅस्ट्रिक ग्लॅन्ड जे आहे हे अशा 3 प्रकारचे जे काही केमिकल सबस्टन्सेस आहे हे केमिकल सबस्टन्स सिक्रेट करते आहे. त्यापैकी हा HCl जो आहे नाव दिस वन इज द ऍसिड. ऍसिड. आता बऱ्याचशा वेळेला होतं की आपण ऍसिडिटी असा विचार करतोय की बा मला ऍसिडिटी झाली आहे. इथे ऍसिडिटी हा HCl जर का वाढलं, ओके, इफ आपण जर का विशिष्ट प्रकारचं अन्न खाल्लं, जंक फूड वगैरे जर का खाल्लं तर त्यावेळेला आपण म्हणतो की बरं ऍसिडिटी वाढली. इथे काय होतं नेमकं हे HClचं जे प्रमाण आहे हे HClचं प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं असते. हे HClचं प्रमाण वाढलेलं असते त्यामुळे आपल्या शरीराची ऍसिडिटी आहे किंवा याची जी काय अल्कलिनिटी आहे ही अल्कलिनिटी लेस होऊन जाते. ओके, त्यानंतर आता नाव दिस HCl हा जो HCl आहे नाव दिस पेप्सिन अँड द ट्रिप्सिन इज टू आर द एन्झाइम्स. यू कॅन सी एन्झाइम्स. Okay. Now yes, this HCl also activate this pepsin and the trypsin. ट्रिप्सिन आणि पेप्सिन या दोन्हीला ऍक्टिव्हेट करण्याचं काम जे आहे हे पहिल्यांदा जे आहे हे इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. इनॅक्टिव्ह फॉर्म. ओके, इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये हे दोन्ही पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेला इथे अन्न आलं की हा HCl जो आहे हा HCl त्याच्यावर जसा सिक्रेट झाला की हे दोन्ही जे पेप्सिन आणि ट्रिप्सिन जे आहे दोन्हीही एन्झाईम हे ऍक्टिव्हेट होतात आणि आपली डायजेशनची जी काही प्रक्रिया आहे ही डायजेशनची प्रक्रिया या स्टमक मध्ये जे आहे हे स्टमक मध्ये होणार. ओके, मग आता इथे आपल्याला
पुन्हा आणखी एसीएलचं मात्र आणखी एक महत्वाचं काम इथे आपल्याला पाहायला मिळेल. इथे एक काम काय केलं यानं की हे दोन्ही जे काही एन्झाईम्स आहेत, the enzymes are required for the digestion of the food. Now they are activated by this HCl. HClचं आणखी एक दुसरं महत्त्वाचं फंक्शन असं आहे की इट किल्स द मायक्रोब्स, जे काही आपल्या अन्नासोबत याच्यामध्ये जे काही मायक्रोब्स आलेले असेल, बॅक्टेरिया, व्हायरस जे काही असेल मायक्रोब्स, ओके, हे जे मायक्रोब्स आहे ह्या मायक्रोब्सला किल करण्याचं काम सुद्धा हा HCl जो आहे तो HCl करत असतो. म्हणजे इथे डायजेशनची प्रक्रिया तर सोबत आहेच आपल्याला. डायजेशनची प्रक्रिया जी आहे, डायजेशनची प्रक्रिया ह्या दोन पेप्सिन ट्रिप्सिन याचं सहाय्यानं तर होईलच होईल, पण हा HCl जो आहे हा HCl जे काही मायक्रोब्स आपल्या अन्नासोबत आलेले आहेत की जे आपल्या शरीराला घातक आहे, अशा घातक असलेले जे काही मायक्रोब्स आहे ते मायक्रोब्सला, कारण इथे नो डाऊट जसा HCl सिक्रेट झाला तसं काय होईल की त्याची ॲसिडिटी जी आहे ती ॲसिडिटी वाढेल आणि या ॲसिडिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा मायक्रोब जो आहे तो मायक्रोब्स कुठल्याही प्रकारचा राहणार नाही. ओके, अशा प्रकारचा हा HCl जो आहे हा HCl काम करत असतो. आता या स्टमकमध्ये नेमकं कोणत्या फूडचं इथे डायजेशन होते लक्षात घ्या. आम्ही माऊथच्या सहाय्यानं माऊथच्या सहाय्यानं आम्ही एक विशिष्ट प्रकारचं डायजेशन केलं, ज्याच्यामध्ये जर आमच्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट असतील, ओके, या कार्बोहायड्रेटचं डायजेशन आम्ही माऊथमध्ये केलं, कारण त्याच्यामध्ये आम्ही सलायवा जो आहे हा सलायवा मिक्स केला. मग आता दुसरा आमचा अन्नाचा घटक आहे प्रोटीन. ओके, नाव दिस प्रोटीन, हा जो प्रोटीन आहे हा प्रोटीन डायजेशन करण्याचं काम जे आहे, हा प्रोटीन डायजेशन करण्याचं काम या स्टमकमध्ये जे काही पेप्सिन नाव आहे, पेप्सिन नावाचं जे काही एन्झाईम आहे हे पेप्सिन याला प्रोटीन जो आहे हा प्रोटीनला तो डायजेस्ट करेल. म्हणजे इथे जवळपास 90% डायजेशन जे आहे हे 90% डायजेशन संपूर्ण केलं जातं किंवा पूर्ण केलं जाते जे अन्न आपण खाल्लं गेलेलं असेल, जे अन्न आपण घेतलं गेलेलं असेल. म्हणजे इथे प्रोटीन जो आहे हा प्रोटीनचं डायजेशन. आता प्रोटीनचं डायजेशन होऊन काय होणार आहे लक्षात घ्या. याचा प्रोटीन पासून पॉलीपेप्टाइड्स, ओके, आणि त्यानंतर पुन्हा हा पॉलीपेप्टाइड थोडासा लार्ज मॉलिक्यूल असेल, त्यानंतर हा पॉलीपेप्टाइड गेट कन्वर्टेड इंटू द अॅमिनो ॲसिड्स. ओके, अॅमिनो ॲसिड. आणि मग हे जे अॅमिनो ॲसिड्स आहेत, नाउ दिस अॅमिनो ॲसिड्स आर यूज्ड बाय द सेल. हे आपल्याला डायजेशन इथपर्यंत करायचं आहे, या अॅमिनो ॲसिडपर्यंत त्याचं डायजेशन करायचं आहे. हा जो प्रोटीन आहे हा प्रोटीन नो डाऊट पॉलीपेप्टाइड, एक यू कॅन सी द लॉंग चेन ऑफ द प्रोटीन, त्याला पॉलीपेप्टाइड असं म्हणूया. पुन्हा आपल्याला आणखी स्मॉलर मॉलिक्युलवरती न्यायचं आहे, दॅट इज द अॅमिनो ॲसिड. या पॉलीपेप्टाइडमध्ये असलेले जे काही अॅमिनो ॲसिड, हे अॅमिनो ॲसिड वेगवेगळे करण्याचं जे काही काम आहे किंवा जे काही डायजेशनची प्रक्रिया आहे, ते डायजेशनची प्रक्रियेच्या मार्फत हे अमायनो ॲसिड जे आहे ते अमायनो ॲसिड इथे तयार होतात. अँड नाव दिस अमायनो ॲसिड, हे जे अमायनो ॲसिड्स आहेत हे अमायनो ॲसिड आपल्याला तर ते शेवटी सेल जो आहे, आपला जो सेल आहे तो सेल इथे तो अमायनो ॲसिड यूज करते. ओके, त्यानंतर द नेक्स्ट पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल दॅट इज द स्मॉल इंटेस्टाईन. पुढचा पार्ट येतोय आपला स्मॉल इंटेस्टाईन. हा स्मॉल इंटेस्टाईनची माहिती आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूया, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया. नंतर